हाय हॅलो ओळखलत ना. बट स्टील पॅरेंट्ससाठी पण हा तुमचा व्हिडिओ आहे आणि म्हणून थोडीशी ओळख करून देतो माझी. मी कोण आहे नेमकं, हा काय चाललंय नेमकं, कशासाठी व्हिडिओ करतोय काय वगैरे. सो बेसिकली माझं नाव चिन्मय पळसोदकर, मी अप्लाइड सायकोलॉजिस्ट आहे आणि मनोयुग सायकोलॉजिस्ट स्टुडिओ थ्रू मी गेले 3.5 वर्ष नाशिकमध्ये आणि पुण्यामध्ये यंगस्टर्स सोबत त्यांच्या मेंटल हेल्थवर काम करतोय. सो आत्ता जस्ट मला विनीत सरांचा फोन आला होता एक 4-5 दिवसांपूर्वी आणि ही वॉज क्वाईट कन्सर्न्ड अबाउट स्टुडंट्स अँड देअर पॅरेंट्स ऑल्सो ॲट द सेम टाइम की या क्वारंटाईनच्या फेजमुळे ना अख्खं जग डिस्टर्ब झालं आहे खरं तर म्हणायला गेलं तर, राईट. पण अशामध्ये स्पेशली विद्यार्थी आयडियल कोचिंग क्लासेसचे आणि त्यांचे पेरेंट्ससुद्धा बऱ्यापैकी डिस्टर्ब झाले असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याच्यावर काही करता येईल का, त्यांना अशा काही बेसिक फंडामेंटल काही सायकोलॉजिकल टिप्स देता येतील का की जेणेकरून थोडंसं घरातलं वातावरण जरा बरं होईल. दिस इज द कन्सर्न. आणि याच्यावर मी थोडंसं तुमच्याशी बोलण्यासाठी आलो होतो, अगदी इन्फॉर्मल नेहमीसारख्या आपल्या कॅज्युअल वेमध्ये, कॅज्युअल फॉर्मॅटमध्ये. आणि मला जे वाटतं सायकोलॉजिस्ट म्हणून की जे मी आत्तापर्यंत पाहतोय त्या अनुषंगाने पॅरेंट्ससाठी आणि यंगस्टर्ससाठी, जे विद्यार्थ्यांसाठी 2 सायकोलॉजिकल इन्साइट्स मी आत्ता देतो, ज्या मला वाटतात की मोस्ट ऑफ द जणांना लागू पडतील आणि ॲप्लिकेशन त्याचं करता येईल. ठीक आहे. त्याच्या पलीकडे जाऊन हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जे तुमच्या मनात प्रश्न येतील की ह्या पण मला सायकोलॉजिकल बाबतीमध्ये काम करायला आवडेल बरं का, असं जिथे कुठे कुठे वाटेल पालकांना सुद्धा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा, ते प्लीज प्रश्न सरांकडे पाठवा आणि त्याच्यावर आपण काहीतरी जरूर करण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे ते डिरेक्टली तुम्हाला अजून ॲप्लिकेबल ठरेल. पण सध्यासाठी मला 2 गोष्टी पॅरेंट्सला आणि विद्यार्थ्यांना दोघांना सांगायच्या आहेत. आणि सगळ्यात पहिली गोष्ट मला सांगायची आहे की आपण यंगस्टर्ससाठी, पहिले यंगस्टर्ससाठी, ऑफकोर्स पहिला मान त्यांचा. ठीक आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे यंगस्टर्ससाठी, विद्यार्थ्यांसाठी ती अशी सायकोलॉजिकल, आपल्या सगळ्यांना ना फार लवकर आय कांट स्टँड इट वर यायला होतोय सध्या बघा, राईट. बरोबर ना. म्हणजे ज्या गोष्टी आधी एवढ्या बॉदर करायच्या नाही त्या सुद्धा गोष्टी पटकन इरिटेट व्हायला लागल्या. खरंय. अगदी अगदी आय नो. का बरं होत असेल बरं, असं कधी विचार केला का? गंमत अशी होती ना आपल्या सगळ्यांची, आपली सहनशक्ती आणि त्या सहनशक्तीचे आपल्या लिमिट्स, ह्या नॉर्मल आयुष्यातल्या लिमिट्स घेऊन आपण क्वारंटाईन सोबत टॅकल करण्याचा प्रयत्न करतोय बघा. आता पण चॅलेंज मोठं आहे, मोठ्या चॅलेंजमध्ये आपण आधीचेच क्रायटेरिया घेऊन चालतोय, कसं काय चालणार आहे? येते लक्षात मला काय म्हणायचं ते. सो सहनशक्तीचे पॅरामीटर्स जे आपले नॉर्मल, आपलं क्वारंटाईनच्या आधीचं जे आयुष्य होतं त्याच्यामध्ये जी सहनशक्ती आपली होती त्या पद्धतीने जर आत्ता आपण त्याच्यासोबत डील केलं तर चालणार आहे का? आत्ता परिस्थिती बदललेली, हा खूप मोठा मेजर चेंज आहे आपल्या सगळ्यांसाठीच. मोठा चेंज असताना, मोठं चॅलेंज असताना ॲट द सेम टाइम त्याच्यासोबतची सहनशक्ती आणि त्याचा शून्य, ज्याला आपण रिलेटिव्ह झिरो म्हणतो, तो सुद्धा वरती यायला हवा, राईट. पण आपल्याकडनं ती गोष्ट होत नाहीये. आपण आधीच्याच आपल्या सहनशक्तीच्या पॅरामीटर्सवर आहोत, फ्रस्ट्रेशन टॉलरन्सच्या पॅरामीटर्सवर आहोत आणि आत्ता या क्वारंटाईनमध्ये एवढ्या मोठ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण जुन्याच गोष्टी वापरण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला पटकन इरिटेट करतात किंवा आय जस्ट कांट स्टँड इट असं लवकर आपल्या तोंडातनं बाहेर येत आहे. मला हे सहनच होऊ शकत नाहीये. सो सगळ्यात पहिली गोष्ट आपण करूयात. हे पहिली गोष्ट कुठली करायची आपल्याला की सिच्युएशन अवघड आहे की नाही. सिच्युएशन जर अवघड असेल तर त्याप्रमाणे माझ्या सहनशक्तीचा मला क्रायटेरिया सुद्धा वाढवावा लागणार आहे. माझी कॅपॅसिटी सहनशक्तीची मला वाढवावी लागणार आहे. बरं, वाढवता येऊ शकते का, हा पण प्रश्न बऱ्याचशा जणांच्या मनात येईल. ऑफकोर्स वाढवता येऊ शकते. मी आत्ता तुम्हाला गंमत सांगतो. मागच्याच आठवड्यामध्ये एका इंडियन आर्मी ऑफिसरचा मी पॉडकास्ट केला, त्याचा इंटरव्ह्यू घेतला मी. ठीक आहे. सो त्यांचं असं म्हणणं पडलं याच्यावर, त्यांना मी हा सेम प्रश्न विचारला किंवा म्हटलं यंगस्टर्सला सहनशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही काय सांगाल. तर त्यांनी इतकी सिंपल आणि साधी गोष्ट मला सांगितली. म्हणे आपण स्वतःला हे खोटं सारखं सांगणं टाळलं पाहिजे की आय कांट स्टँड इट. जेव्हा जेव्हा मनातनं असं वाक्य वरती येईल की आता बस, आता मी सहनच करू शकत नाही, त्या मोमेंटला स्वतःला थांबवायचं
आणि विचारायचं की खरंच यू कांट स्टँड इट ऑर यू आर चुझिंग नॉट टू स्टँड इट. मी ही चॉईस घेतोय की फॅक्च्युअली रिअलिस्टिकली माझी सहनशक्ती एवढीच आहे. उत्तर काय असेल हे तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांनाच, यंगस्टर्सना. ऑफकोर्स आपली भरपूर कॅपॅसिटी आहे. IMA, NDA ह्यात जे जातात बघा आपल्यासारखेच यंगस्टर्स, ते सुद्धा आपल्यासारखे सिव्हिलियनच असतात, पण दुसऱ्या दिवशीपासनं त्यांचे मिसकन्सेप्शन सिव्हिलियन लाईफ बद्दलचे ते मोडून काढतात ट्रेनिंगमध्ये. आता त्यांच्यात काय कुठून दैवी शक्ती येते असं काही प्रकार आहे का? नाही, ते पोटेन्शियल असतं. सहनशक्ती आतमध्ये खूप आहे आपल्या सगळ्या माणसांमध्ये, निसर्गाने खूप दिलेली आहे ॲज अ पोटेन्शियल म्हणून. फक्त ना आपण तिला चुकीच्या पद्धतीने परसिव्ह करतो आणि स्वतःच्या ना थोडे चोचले पुरवण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला व्हिक्टिमाइज करण्याचा प्रयत्न करतो आपण. मी किती बिचारा आहे, मी किती विचारी आहे मी, आणि म्हणून पटकन आपल्याला हवालदिल व्हायला होतं. सो आर्मीचा जो प्रिन्सिपल त्या ऑफिसरने सांगितला तोच आपण इथे पण वापरूयात, की जेव्हा जेव्हा असं वाटेल की आता पेशन्स संपतोय, तिथे 2 मिनिटं थांबूयात, 2 मिनिटं ब्रेक घेऊयात आणि मागे वळून स्वतःला प्रश्न विचारूयात, हा मी चॉईस घेतोय, ओके, मग चॉईस घेतलं तर त्याच्या कन्सिक्वेन्सेसची तयारी सुद्धा असायला हवी. मग त्याच्याबद्दल कुरकुर नाही करायची. मग त्रास झाला, बोर झालं, मग त्याची कुरकुर नाही करायची. ठीक आहे, पण चॉईसला, माझ्या चॉईसला हे मी स्वतःला जे सांगतोय किंवा सांगतेय की माझी सहनशक्ती संपली हे सहन करायची, ह्याला मी एक रियालिटी म्हणून स्वतःला पटवून देणार नाही, कारण की ते सत्य नाहीये. आला बेसिक फंडा आहे हा, पण ह्या एक जरी फंडा आपण रोजच्या आता उद्यापासून लगेच जर स्टार्ट केला इम्प्लिमेंट करायला ना, शक्य होईल तेवढा, तरी सुद्धा येणारा जो आपला रोजचा जो फ्रस्ट्रेशनचा जो फ्लो आहे ना, इनफ्लो जो आहे ना, तो बऱ्यापैकी कमी होईल, त्याची इंटेन्सिटी कमी होईल, कारण की आपण थोडेसे अग्रेसिव्ह झालेलो आहोत सहनशक्ती वाढवल्यामुळे. आपली ताकद वाढलेली आहे. हाय फ्रस्ट्रेशन टॉलरन्स मोडवर आपण सगळेजण गेलेले आहोत. राईट, दिस इज फर्स्ट. दुसरी गोष्ट मला सांगायची आहे सगळ्या यंगस्टर्सना. खूप यंगस्टर्स मला हेल्पलाईनवर विचारतायत, सोशल मीडियावर वगैरे विचारतायत, प्रोडक्टिव्ह कसं काय व्हायचं, आता गोल्स कसे काय सेट करायचे, ह्या संकटावर मात कशी काय करायची मेंटली वगैरे. तर माझं सगळ्यात पहिले म्हणणं असं आहे, मात वगैरे आपण सगळं नंतर करूयात, पण पहिले हे इनएव्हिटेबल संकट ऍक्सेप्ट करूयात का सगळेजण. प्रत्येक जण एस्केप करण्याच्या मागे लगेच आपली वृत्ती कशी झाली ना माणसाची, थोडंसं खर्चटलं की पटकन बाम दे रे, पटकन मलम दे रे, थोडंसं डोकं दुखलं की पटकन दाबून दे रे. लॅक ऑफ फ्रस्ट्रेशन टॉलरन्स पहिला मुद्दा आपला होता तो, राईट. तर त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की पहिले आपण ऍक्सेप्ट करूयात की हो, मला त्रास होणार आहे. जो दैनंदिन आयुष्यात मला बिफोर क्वारंटाईन त्रास व्हायचा त्याच्यापेक्षा किंबहुना थोडा जास्त त्रास मला आता क्वारंटाईन असल्यामुळे होणार आहे, आणि त्यातल्या त्यात क्वारंटाईन 3.0 असल्यामुळे होणार आहे. इतकी अनसर्टन सिच्युएशन आहे, अजूनही बरेचसे पेशंट्स वाढत आहेत आणि गोष्टी बऱ्याचशा अजूनही त्या प्रोसेसमध्ये आहेत, पॅन्डेमिकच्या त्या एका पर्टिक्युलर ग्राफच्या प्रोसेसमध्ये. असं असताना मी स्वतःला पटकन सांगणं की आता एक चमत्कार काहीतरी मी किंवा काहीतरी मस्त असं काहीतरी पॉझिटिव्ह झालं पाहिजे, कसं शक्य बरं, सांगा बरं मला. तुम्ही नॉर्मल आयुष्य असताना, नॉर्मल तुमचे चॅलेंजेस असताना सगळ्यांचे, तेव्हा जेवढी प्रोडक्टिव्हिटी माणसाची असते, विद्यार्थ्यांची, पालकांची, सगळ्यांनाच लागू आहे, तेवढी प्रोडक्टिव्हिटी अशा फेजमध्ये जेव्हा एक कलेक्टिव्ह चॅलेंज आपण सगळेजण ह्युमन स्पीशीज म्हणून फेस करतो आहोत, तेव्हा त्याचे पण क्रायटेरियाज बदलायला हवेत, राईट. सो आपण हे पण ऍक्सेप्ट करायला हवं, कुठेतरी याचा स्वीकार करायला हवा की मला आधीपेक्षा, नॉर्मल आयुष्यापेक्षा आत्ता, जरी मी आत्ता प्रयत्न केले तरी सुद्धा गरजेपेक्षा त्रास इनएव्हिटेबली होऊ शकतो, कारण परिस्थिती तशी आहे. माझी आधीपेक्षा नॉर्मल माझा जो स्वभाव आहे त्यापेक्षा माझी जास्ती चिडचिड होऊ शकते, त्यापेक्षा जास्त मी विचित्रपणे काहीतरी वागलं माझ्याकडनं जाऊ शकतं. याचा स्वीकार करूयात. लगेच स्वतःबद्दल कुठे साशंक नको होऊयात की अरे बापरे, हे काय मी असं बिझारसारखं का बरं वागते किंवा का बरं वागतोय, हे काय विचित्रपणा झालो आहे, किंवा पालकांकडनं विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांकडनं पालकांना लेबलिंग कडे नको जाऊयात. थोडंसं विचित्रपणा इकडे तिकडे होणार आहे सध्या, हे मान्य करूयात. लगेच एस्केपचा मार्ग नको शोधूयात. 2 मिनिटं थांबा, हे पूर्ण मनापासून स्वीकार करूयात. आत्ता मला गरजेपेक्षा, गरज म्हणजे आधीची नॉर्मल पॅरामीटरपेक्षा थोडासा जास्ती त्रास होणार आहे.
म्हणजे ह्या एकदा रिअलिस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यूवर आपण जेव्हा एकदा आलो ना, आता इथून पुढची गोष्ट करूयात गोलची. आपण आहोत अजूनही मागच्या झिरोवर आणि आपण त्या झिरोच्या हिशोबाने आत्ताचं गणित मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत. गोल्सचं सुद्धा प्रोडक्टिव्हिटीचं सुद्धा. आत्ताचं प्रोडक्टिव्हिटीचं गणित वेगळं असणार, आत्ताचं इक्वेशन वेगळं असणार आहे आणि ते मोस्ट ऑफ द यंगस्टर्ससाठी किंवा कुठल्याही मनुष्यासाठी नॉर्मल आयुष्यापेक्षा थोडंसं कमी एफिशियंट असणार आहे. हे जर आपण मान्य केलं, हे जर ऍक्सेप्ट केलं, तर अननेसेसरी अनरिअलिस्टिक टार्गेट्स फुलफिल जर नाही झाले तर त्याचं वेगळं फ्रस्ट्रेशन डोक्यावर येणार नाही, कारण की ते आपण आधीच ऍक्सेप्ट केलेलं असेल. ठीक आहे, सॅटिस्फॅक्शन थोडं कमी असेल, मान्य आहे. सॅटिस्फॅक्शन किंवा आनंद कामातला किंवा त्या रिझल्ट्समधनं मिळणारा आनंद थोडासा कमी असेल, पण अननेसेसरी डोक्यावरचं ओझं कमी होईल, जे आत्ता सगळ्यात जास्ती माझ्या मते यंगस्टर्सना गरजेचं आहे. हा जो आपण स्वतःबद्दलचा ऍक्सेप्टन्स करतो आहोत, हाच तिसरा फंडा यंगस्टरसाठी आपल्या पॅरेंट्स बाबतीत सुद्धा आपण ऍक्सेप्ट करूयात. यंगस्टर्ससाठी आहे बरं का. म्हणजे काही काही घरांमध्ये असतात ना, आईचा वडिलांचा स्वभाव थोडासा कोणाचा चिडका असतो, कोणाचा स्वभाव अबोल असतो, प्रत्येकाच्या आपली खासियत असते स्वभावाची. तर जे निगेटिव्ह ट्रेट्स असतात, जसे आपल्यातले आपण स्वीकारतो आहोत की हो थोडासा मी स्वतःला आणि इतरांना, आसपासच्या लोकांना थोडासा आधीपेक्षा त्रासदायक होऊ शकतो, आणि तसं झालं तर स्वतःला किंवा इतरांना ब्लेम करण्याचं कारण नाही, तिथे थांबावं, तिथे ब्रेक घ्यावा फक्त. तसंच घरातल्या वयस्कर लोकांबद्दल म्हणा, पेरेंट्सबद्दल म्हणा, सगळेजण पहिल्यांदाच इतका वेळ एकमेकांसोबत मे बी घालवत असतील काही फॅमिलीजमध्ये, राईट. सो ते खूप खूप स्ट्रेंज सिच्युएशन्स आहेत, वियर्ड सिच्युएशन्स आहेत प्रत्येक घरामध्ये. सो अशा परिस्थितीमध्ये पॅरेंट्सबद्दल सुद्धा, जसं स्वतःबद्दल आपण ऍक्सेप्ट करतो आहोत, तसंच पॅरेंट्सबद्दल सुद्धा ऍक्सेप्ट करूयात की कदाचित ना आई थोडं जास्ती बोलून जाईल, पण म्हणून फार वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. आपला रिलेटिव्ह झिरोवरती आलेला आहे, इक्वेशन बदललेलं आहे, सहनशक्तीचे पॅरामीटर्स आपण वाढवलेले आहेत, स्वतःबद्दलचा ऍक्सेप्टन्स आणलेला आहे. आता आईबद्दलचा, वडिलांबद्दलचा आणि घरातल्या माणसांबद्दलचा ऍक्सेप्टन्स कुठला? त्यांच्या निगेटिव्हिटीचा. पॉझिटिव्हिटी तर आनंददायीचं प्रश्नच नाही, ते एन्जॉयच करायचं छान मस्तपैकी, छोट्या छोट्या गोष्टी आपण करतो आहोत. पण निगेटिव्ह गोष्टी घरातल्या ज्या आहेत, काही गोष्टी यंगस्टर्सना पालकांकडनं सुद्धा येताना अशा दिसतील की ज्या गोष्टी खूप लागणाऱ्या वाटतील मनामध्ये. पण हा नियम पुन्हा एकदा स्वतःला आपण आता आठवून देऊयात की क्वारंटाईनमुळे थोडंसं जास्ती त्यांच्याकडनं सुद्धा येणार आहे, आणि म्हणून स्वतःला किंवा त्यांना ब्लेम करायचं नाही, वाईट वाटू द्यायचं. पण ब्लेम केलं की काय होतं ना, ते ॲडिशनल ओझं होतं अननेसेसरी, आणि त्याचा काहीच उपयोग नाही, त्यातनं सोल्युशनही निघत नाही परत काही. क्वारंटाईन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्या बऱ्याचशा माणसांना हे डिफिकल्ट होणार आहे नॉर्मल लेवलला पुन्हा येणं, राईट. सो ही एक गोष्ट आहे. आणि शेवटचा फंडा मला यंगस्टर्सना सांगायचा आहे, जो खूप महत्वाचा आहे. आपण सगळे सध्या सोशल मीडियावर दनादन लागलेलो आहोत, रात्र काही जण लपू चाललेलो आहेत मोबाईलवर, राईट. नेटफ्लिक्स झालं, हे झालं, ते झालं वगैरे, 100 गोष्टी आपण बघतो, इंस्टाग्राम वगैरे झालं. ह्यात एकच गोष्ट करूयात, थोडंसं फ्रॉम सायकोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू जर एक तुम्हाला टिप द्यायची झाली ना, जरूर वापरा. अगेन सोशल मीडियाचा, इंटरनेटचा आणि मोबाईलचा वापर सुद्धा थोडासा आधीपेक्षा जास्ती होणार, आणि ते स्वाभाविक आहे. पण त्यातल्या त्यात आपण जो कंटेंट बघतो आहोत ना, तो जर आधीच ठरवून फिल्टर करता आला तर, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट जाणवेल बघा. थोडंसं जर विचार केला तर आपण वाटेल ते बघत सुटतो बघा. बोर झालं म्हणून ना काहीतरी सुरू करायचं, काहीतरी दिसतं म्हणून वाटेल ते बघत सुटतो. आता दिसताना फार कॅज्युअल वाटतं, पण इन लॉंग टर्म त्याचे मनावर खूप परिणाम होतात. ठीक आहे. सो क्वारंटाईनमधनं आपल्याला असे कुठले ट्रेसेस मनामध्ये घेऊन पुढे नाही जायचं आहे की आपल्या नकळत काहीतरी निगेटिव्ह संस्कार आपल्या मनावर होतील, आणि त्यातनं आपण पुढे तरी क्वारंटाईन संपल्यानंतर वरती येतो आहोत, त्याच्यावर काहीतरी परत वेगळं काम करावं लागतं. आत्ता फक्त काय करूयात, जरूर सोशल मीडिया या सगळ्या गोष्टी खूप हँडी झाल्या आहेत, या गोष्टी इनेव्हिटेबल आहेत, सगळं मान्य आहे. ते करताना फक्त कंटेंट आधी ठरवा, कुठला पाहायचा आहे, कुठला ऐकायचा आहे. प्रत्येकाच्या आपल्या आवडीनिवडी असतात, राईट.
माझं असं म्हणणं नाही की प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठीच गेली पाहिजे पुन्हा एकदा सोशल मीडियावर किंवा काहीतरी. हरकत नाही. एंटरटेनमेंटसाठी सुद्धा जाताना तुमच्या स्वतःच्या लाईक्स कुठल्या आहेत, तुम्ही काय व्हॅल्यू करता आयुष्यामध्ये, खरंच तुम्हाला प्रिशियस काय वाटतं, त्या गोष्टी बघूयात की, जरूर बघूयात. आणि एंटरटेनमेंटसाठी अजिबात असलं माझं असं अजिबात म्हणणं नाही की प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठीच केली पाहिजे इंटरनेटवर जाऊन, अजिबात नाही. पण माझं म्हणणं असं आहे, काहीतरी पटकन इम्पल्सिव्ह लिहून काहीतरी बघत बसायचं किंवा काहीतरी ऐकत बसायचं, ह्यापेक्षा जर टाइमपास करायचा आहे तर क्वालिटेटिव्ह टाइमपास करूयात की. मतलब 5 ग्राम ज्यादा अगर आनंद मिल सकता है उस टाइमपास से तो क्यों नहीं भैया, है की नाही. सो आधी ठरवा. वाटलंच तर तुमच्या मोबाईलच्या नोटपॅडमध्ये लिहून जरी काढलं तुम्ही कीवर्ड्स काही स्वतःच्या इंटरेस्टचे, त्याप्रमाणे जर कंटेंट पाहिला तर तो टाइमपास सुद्धा खूप मस्त होईल. तो काहीतरी छान क्वारंटाईन नंतर तसे काहीतरी छान आपल्याला युटिलायझेशन्स त्यातनं काढता येतील, नाही का. पण काळजी घ्या सगळ्यांनीच. कोणाला काहीही जर मदत हवी असेल तर प्लीज विनीत सरांना डू इन्फॉर्म हिम की खरंच जर कोणाला, हे प्रायमरी मी फर्स्ट एडच्या गोष्टी सांगतोय यंगस्टर्स, याच्या पलीकडे जाऊन जर कोणाला खरंच पर्सनली काही बोलावंसं वाटलं, काउन्सिलिंगसाठी यावंसं वाटलं ऑनलाईन मीडियम थ्रू, तर पहिले विनीत सरांशी प्लीज कन्सल्ट विथ हिम, देन आपण डिसाईड करूया. पण मोस्टली ह्या 2-3 गोष्टी ज्या मला वाटल्यात की यंगस्टर्सला लागू होतील त्या या आहेत. आता येऊयात पॅरेंट्सवर. आता हे पोट्टे आणि पोट्टी सगळे खुश झाले असतील. आता ये खरी मजा. आता पॅरेंट्सच्या चुका निघतील सगळ्या. सो डोंट वरी पॅरेंट्स, असं काही नाहीये, चुका वगैरे काही आपल्याला कोणाच्या काही काढायच्या नाही तिथे. पुन्हा एकदा यंगस्टर्सला जशा मी 2-3 महत्त्वाच्या टिप्स दिल्या, तशाच क्विक काही सायकोलॉजिकल टिप्स तुमच्यासाठी सुद्धा, की एक पालक म्हणून ना आपला एक माइंडसेट असतो की क्वारंटाईनमध्ये सुद्धा गोष्टी ट्रॅकवर राहाव्यात, बरोबर आहे. एक त्याला कुठे गोष्टी फार बेशिस्त होऊ नयेत घरातल्या, किंवा आपले पालक म्हणून एक आपला एक सेट टोन असतो बघा घरातला, बरोबर आहे. क्वारंटाईनमध्ये होतं काय ना सगळ्या पालकांचं मी जे बघतोय, ज्यांना मी कन्सल्ट वगैरे करतोय पर्सनली, हट्टीपणा खूप वाढला आहे प्रत्येक गोष्टीतला, की चपला नीट ठेवल्या पाहिजेत. सिम्पल एक्झाम्पल तो, ठीक आहे, चपला नीट ठेवल्या पाहिजेत. पण चपला नीट ठेवल्या पाहिजेत हे 2 वाक्य बोलून जी ती गोष्ट संपायची, आता त्याच्यावर वादविवाद होत आहेत घरामध्ये की चपला कशा काय ठेवल्या नाहीस तू नीट, त्या पहिले ठेवायच्या. त्याच्यामधनं काहीतरी बोललं जातं एकमेकांना. पॅरेंट्स म्हणजे आई बाबा एकमेकांना एकतर काहीतरी त्यांच्याकडनं काहीतरी बोललं जातं, किंवा त्यांच्याकडनं वयस्करांना काहीतरी बोललं जातं, किंवा त्यांच्याकडनं विद्यार्थ्याला मुलीला काहीतरी बोललं जातं. अट्टाहास जो असतो ना गोष्टी सुरळीत ठेवण्याचा, गोष्टी वयस्कर गृहस्थांकडनं किंवा मुलांकडनं मुलींकडनं फॉलो करून घेण्याचा, हा कुठेतरी वाढलाय. पुन्हा जर तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ पाहिला असेल यंगस्टर्सचा, तर पहिला प्रिन्सिपल पुन्हा एकदा इथे आपण लागू करूयात. शिस्तीचे नियम क्वारंटाईनमध्ये थोडेसे शिथिल करूयात. सगळेचे सगळे नाही, जे कोर आहेत ते आहेच, प्रश्नच नाही. पण शिस्त जी आपण खरंच एक्सपेक्ट करतो पुन्हा एकदा रेग्युलर आयुष्यामध्ये, ती शिस्त आत्ता क्वारंटाईनच्या पिरियडमध्ये तशीच्या तशी लागू होणं थोडंसं मुश्किल आहे. तर तुम्हीच एकमेकांशी बोलून थोडंसं डिस्कशन करा की कुठल्या गोष्टींमध्ये बेशिस्त होण्याची थोडीफार मुभा दिली जाऊ शकते, स्वतःला सुद्धा आणि मुलामुलींना सुद्धा. अशा कुठल्या गोष्टी की ज्या इसेन्शियल आहेत, म्हणजे अगदीच नेसेसरी काही सामान वगैरे घ्यायला पाठवायचं असेल, काहीतरी समथिंग लाईक दॅट, मास्क घातला पाहिजे, प्रिकॉशन्स ज्या आपल्या हेल्थच्या आहेत, दोज आर मॅन्डेटरी, राईट. त्याच्या पलीकडे अशा कुठल्या गोष्टी आहेत की जिथे आपण थोडंसं जरा कमिंग टू सोशल मीडिया अँड देअर फोन यूज. तर माझा पूर्ण सांगण्याचा जो फ्लो आहे ना आतापर्यंतचा, आणि इथून पुढचा पण जो काही असणार आहे ना, तो असा आहे की इनएव्हिटेबली काही गोष्टी विस्कटणार आहेत, काही गोष्टी त्रासदायक होणार आहेत. त्याच्या पलीकडचं जे ओझं आपण घेतो ना, ते टाळता येऊ शकतं. तर सोशल मीडियावर आपल्याला माहिती आहे की आपण जरी ओरडलो तरी हे पठ्ठे इतके शातीर आहेत की हे कुठून ना कुठून तरी जुगाड करून काही ना काहीतरी करून परत रात्री कुठेतरी उठून बसतील, काहीतरी करतील.
असं नको व्हायला. आणि त्याच्यामुळे ते परत तुम्हाला कोणाला सापडलं की हा ऐकत नाहीये किंवा ती ऐकत नाहीये. सोशल मीडिया आणि फोन एक फक्त उदाहरण आहे, पण अशा कुठल्याही प्रकारचं जे आपण पालक म्हणून ज्या आपण गोष्टी रेग्युलेट करतो डेली आयुष्यामध्ये, त्या थोड्याशा आता शिथिल सोडूयात. कळतंय मला काय म्हणायचंय ते? सेम गोष्ट आहे यंगस्टर्सला सांगितली ना, ती सेम गोष्ट आहे की हा जो ऍक्सेप्टन्स आहे थोडासा ऑफ ट्रॅक होण्याचा, तो ऍक्सेप्ट करूयात. ठीक आहे. ऍट द सेम टाइम जसं डॉक्टर आनंद नाडकर्णी म्हणाले होते एबीपी माझाच्या त्या इंटरव्ह्यूमध्ये की शिस्त आणि बेशिस्त होण्याचं संतुलन साधायला पाहिजे क्वारंटाईनमध्ये. हां, अदरवाईज आपण शिस्तीकडे जास्ती आपला कल असतो घरामध्ये, पण आत्ता सध्या परिस्थिती अशी आहे की थोडं शिस्त आणि बेशिस्त याचं आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये खेळावं लागणार आहे. याचे अल्टरनेटिव्ह तुम्ही यंगस्टर्सना देऊन ठेवा की बेशिस्त व्हायचं असेल तर ते तुम्हाला क्लिअर पाहिजे पॅरेंट्सना की हां, या काही गोष्टी माझ्या मनाविरुद्ध घडत आहेत, काही गोष्टी या मला पटत नाहीत त्याने किंवा तिने केलेल्या. पार्टनर्स बाबतीत सुद्धा सेम, हा म्हणजे तुमच्या वाईफबद्दल किंवा हस्बंडबद्दल सुद्धा ही सेम गोष्ट. पण कुठे फ्लेक्झिबल होऊ शकतो आणि कुठे नाही होऊ शकत हे स्वतःबद्दल पहिले क्लिअर होऊयात. आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा ते त्या मुलाला, मुलीला, पार्टनरला किंवा वयस्कर ग्रस्तांना आपण ते कम्युनिकेट करूयात. बऱ्याचशा वेळेस ना नाही नाही, हे नाही ते नाही, हे नाही ते नाही म्हणल्यानंतर ना मग रेबेलियस होतात ही मुलं सगळी. ताजा खून आहे, यंग खून आहे सबका. तो म्हणून ना फक्त दरवाजे बंद करून चालणार नाही शिस्तीने. बेशिस्त कुठे होता येईल त्यांना याचे थोडे दरवाजे तुमच्याकडनं सुद्धा कम्युनिकेट होऊ द्या व्हर्बली, घरातल्या घरात. ठीक आहे. अजून एक महत्वाची गोष्ट जी होती की दुसरा अट्टाहास जो मला दिसतोय पॅरेंट्सचा होताना की फॅमिली बॉन्डिंग प्रत्येक जण ही संधी म्हणून करण्याचा, कॉन्क्रीट करण्याचा अट्टाहास करतोय. कुठेतरी जबरदस्ती पण होताना दिसतीये पार्टनर्सच्या मध्ये सुद्धा आणि यंगस्टर सोबत सुद्धा. आसपास सगळं दिसत आहेत ना, सगळे लोक बोलत आहेत की हीच संधी आहे की फॅमिली म्हणून तुम्ही बॉन्डिंग कशी कराल वगैरे, काय 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 गोष्टी आहेत त्या. पुन्हा सेम प्रिन्सिपल, पुन्हा सगळ्या पूर्ण माझ्या व्हिडिओमध्ये एक कॉमन थ्रेड आहे बघा. मी फक्त ऑब्जेक्टिफिकेशन वेगवेगळे घेतोय, उदाहरणं वेगवेगळी घेतोय, पण यंगस्टरसाठी काय आणि तुमच्यासाठी काय, बेसिक फंडामेंटल एकच माझा धागासारखा चालू आहे. तो असा की बॉन्डिंगचा हट्ट नको. हा, आणि तो पण आयडियल बॉन्डिंगचा हट्ट नको बरं का अजिबात. म्हणजे ज्या अशा काही फॅमिलीज असतात, ठीक आहे, की फॅमिलीजमध्ये जनरली फारसं बोलणं नसतं, कम्युनिकेशन फारसं नसतं वगैरे. आता त्यांनी जर आत्ता असं जर अट्टाहास ठेवला की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन रोज छान 2-2, 3-3 तास एकत्र गप्पा मारल्या पाहिजे, क्वालिटेटिव्ह गप्पा वगैरे मारल्या पाहिजे, आणि तसं नाही झालं तर त्याच्यावरून वादविवाद वगैरे झाले पाहिजे, त्याच्यावरनं टीका झाली पाहिजे, त्याच्यावरनं हे झालं पाहिजे, त्याच्यावरनं हे झालं पाहिजे, तर त्याच्याने अननेसेसरी गोष्टी विस्कटतील. मी काय म्हणतो, आपल्या फॅमिलीचं ट्युनिंग सध्या कुठे आहे ते आपण पाहूयात रिअलिस्टिक लेवलला. रिलेटिव्ह झिरो कुठे आहे ते पाहूयात, आणि त्या झिरोच्या पुढचे 2 पावलं कुठे पडू शकतात. म्हणजे अगदी साधी गोष्ट की ज्या घरात अजिबात कम्युनिकेशन नाहीये तिथे अगदी बेसिक पासून सुरुवात होऊ शकते, पार्टनर सोबत कन्व्हर्सेशन करून साध्या साध्या गोष्टींबद्दल. प्रत्येक वेळेस ना आपण आपले जे क्रायटेरियाज आहेत बॉन्डिंगचे, फॅमिली बॉन्डिंगचे, ते कुठल्या तरी आयडियल आणि सोशल आणि आपल्याला जे सोशल मीडियावर दिसतं त्याच्यासोबत पाहून त्याचा अट्टाहास करणं आत्ता गरजेचं नाही. संधी नक्कीच आहे, पण संधीचा काय म्हणता येईल, अट्टाहास नका करू, डेस्परेट नका हो, हुकुमशाही नका होऊ देऊ कुठेच, कुणावरही, पालक म्हणून सुद्धा आणि पार्टनर म्हणून सुद्धा. आत्ता जिथे ट्युनिंग आहे त्याच्यापेक्षा इमिजिएटली 2 पावलं पुढचं बॉन्डिंग आम्हाला कसं करता येईल. आणि 2 पावलं म्हणजे प्रत्येकाला आपापलं माहिती असतं ट्युनिंग कुठे चालू आहे. एकदम जम्प घ्यायला नका जाऊ. एकदम जम्प घ्यायला जाल तर मोस्ट प्रॉब्ली कोणी ऐकत नाही, ऐकलं नाही की अजून वादविवाद होतात, मग त्याच्यावर पुन्हा एकदा अजून ते राबून कसं काय घेता येईल, अजून जबरदस्तीने बोलून कसं घेता येईल, बॉन्डिंग कसं करून घेता येईल याचा एक अट्टाहास होतो. सो लेट अस नॉट गेट इन टू दॅट. माझ्या मते येते लक्षात, शक्य होईल जमेल तेवढं सहज प्रयत्न करूयात ना बॉन्डिंगचा. असं मारून मुटकून करण्याची गोष्ट आहे का बॉन्डिंग म्हणजे.
आणि त्यातले तर जे आत्ता विद्यार्थी आहेत 10वी वगैरे 10वीचे पासआउट झालेले सगळेजण, ह्या वयातनं थोडेसे मुलं आणि मुली सुद्धा दुरावतात पॅरेंट्सपासून. थोडं काही गोष्टीला ते मित्रमैत्रिणींसोबत बोलणं प्रिफर करतात. जस्ट अ मॅटर ऑफ द रिव्होल्युशनरी सायकोलॉजी. आणि हे सगळ्यांबाबतीतच होतं, मोस्टली सगळ्यांबाबतीत होतं. अशा वेळेत इन्सिक्युअर नका हो की हा मुलगा किंवा ही मुलगी माझ्यासोबत बोलत का नाही, आतापर्यंत 8वीपर्यंत तर सगळ्या गोष्टी सांगत होती किंवा सांगत होता, आता काय झालं, असं नको होऊ द्यात. फक्त हे लक्षात घ्या, ॲटलिस्ट मी सांगतोय म्हणून लक्षात घ्या की दिस इज अ सायंटिफिक थिंग, की ह्या एका वयामध्ये जेव्हा टीनेजर्स पुढे येत असतात, त्यांची जेव्हा डेव्हलपमेंट होत असते, तेव्हा स्वतःची एक आयडेंटिटी शोधायचा आणि क्रिएट करण्याचा प्रयत्न असतो. अशा वेळेस मित्रमैत्रिणी किंवा त्यांच्यासोबतची लोक किंवा जे फिल्म स्टार्स आहेत किंवा जे आयडल्स आहेत त्यांचे, ते जास्त जवळचे वाटतात. आईवडिलांपासून थोडंसं दूर होतात जनरली. यात घाबरण्यासारखं, इन्सिक्युअर वाटण्यासारखं काहीच नाही. हे थोडंसं जास्त होईल क्वारंटाईनमध्ये कदाचित, त्याबद्दलही वाईट वाटण्याचं कारण नाही. म्हणून म्हणलो, तुम्ही आत्ता कुठल्या फ्रिक्वेन्सीवर आहात, मुलासोबत, मुलीसोबत, पार्टनरसोबत, हे पहिले ओळखा. आणि त्या फ्रिक्वेन्सीच्या पुढची 2 पावलं काय आहेत ते जर कळलं आणि त्याच्यावर ॲप्लिकेशन केलं तर त्यात यश मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे, कमीत कमी फ्रस्ट्रेशनसोबत. देन येस, एक सिम्पल गोष्ट, शेवटचा फंडा पॅरेंट्ससाठीचा, अवॉइड लेबलिंग. आपल्यालाही फ्रस्ट्रेट व्हायला होतं, पण आपण ऑथॉरिटी पोझिशनमध्ये असल्यामुळे बऱ्याच वेळेस आपल्याकडनं स्वतःला, पार्टनरला, वयस्कर ग्रस्थांना, प्लस मुलामुलींना घरातल्या एखादी गोष्ट असह्य वाटली आपल्याला, आय कॅन्ट स्टँडर्डवर गेलो आपण, की आपण पटकन लेबल करून टाकतो, काय अशी आहेस, तुझ्याकडनं काहीच होणार नाही आयुष्यामध्ये. किंवा स्वतःबद्दल, मला काहीच जमत नाही, काम आता माझ्याकडनं काहीच होत नाही आहे, तर मी किती फेलियर आहे किंवा समथिंग लाईक दॅट. हे जे लेबल असतात ना, व्यक्तिसापेक्ष लेबल जे आहेत ना, ते स्ट्रिक्टली टाळा. आत्ता व्हिडिओमध्ये ते सांगता येणार नाही की त्याचं मागचं कारण काय किंवा त्याच्यामागची सायकोलॉजी कशी असते, काय असते, पण फक्त हा एक्सपेरिमेंट म्हणून करून पहा की लेबलिंग टाळा. एखादी गोष्ट आवडली नाही, एखाद्या गोष्टीचा फीडबॅक द्यायचा असेल तर त्या स्पेसिफिक बिहेवियरबद्दल द्या. व्यक्तीच्या अनुसरून टीका टाळा, होईल तेवढी टाळा. ती होणार आहेच आहे, अगेन पुन्हा एकदा आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे, पण त्यातल्या त्यात जेवढी शक्य होईल तेवढी टाळा. त्याच्याने तुमचा आणि आपल्या घरातल्या वातावरणाचा ना थोडासा, काय म्हणता येईल, स्ट्रेस कमी होईल. येतंय लक्षात? सो आय गेस दिस इज इट. ऑलमोस्ट 27-28 मिनटं होत आहेत व्हिडिओसोबत. आय होप तुम्हाला सगळे इन्साइट्स कळालेले असतील. तरी मी खूप कॉम्पॅक्ट करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही कळलं नसेल, फील फ्री टू आस्क युअर डाऊट्स अँड क्वेश्चन्स थ्रू विनीत सर. अगेन आय एम देअर टू आन्सर युअर क्वेश्चन्स. अँड अपार्ट फ्रॉम दॅट, अजून तुम्हाला कुठल्या गोष्टीची मदत हवी असेल, अजून तुम्हाला हवं असेल की मी कुठल्या तरी स्पेसिफिक विषयावर बोलावं, कुठल्या तरी विषयावर यंगस्टर्सशी, पॅरेंट्सशी किंवा वयस्कर गृहस्थांशी सुद्धा तुमचे काही स्पेसिफिक असे मुद्दे असतील तर डू विनीत सर लेट नो अबाउट युअर आयडियाज. वी कॅन डू समथिंग अबाउट इट. आय एम ऑल देअर टू हेल्प ऑल ऑफ यू. विनीत सर इज ऑल देअर टू हेल्प ऑल ऑफ यू बिकॉज मेंटल हेल्थ इज ॲज इक्वल ॲज फिजिकल हेल्थ. आत्तापर्यंत सगळ्यांना करून चुकलं असेलच, आम्ही सांगून थकलो. राईट. जाताना एक खूप सुंदर प्रार्थना आहे मानसिक स्वास्थ्याची, नाडकर्णी सरांनीच मला शिकवली होती, की तुमच्यासोबत शेअर करतो, तुम्हाला गाऊन दाखवतो. आणि ती सुद्धा जर तुम्हाला यंगस्टर्सना आणि पॅरेंट्सना जर रोज प्रॅक्टिसमध्ये आणता आली आणि त्याचा अर्थ समजून रोज प्रॅक्टिसमध्ये आणता आली तर खूपच छान होईल. त्याच्यात सगळा अर्थ आहे मेंटल हेल्थचा. प्रार्थना अशी आहे, जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाय, जे शक्य साध्य आहे निर्धार ते कराया, मज काय शक्य आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी दे बराया, दे बुद्धी दे बराया, दे बुद्धी दे बराया. Once again, thanks a lot for listening to this quick insight episode. And if you have liked this video, just like they say, YouTubers, I'm not a YouTuber, but still I will say, if you have liked this video, please like, comment, share among your fraternity.
among your people, among your relatives and your friends and colleagues, everyone. कारण की मन सगळ्यांकडेच आहे आणि सगळ्यांचं मन सध्या स्ट्रगल करतं. सो यातलं मे बी काहीतरी कोणाला क्लिक होऊन जाईल. ऑलराईट. आणि इफ यू हॅवंट सबस्क्राईब टू दिस चॅनल, प्लीज डू प्रेस द बेल आयकॉन. आय गेस दॅट्स इट, राईट. याच्या पलीकडे काही नसतं. याच्या पलीकडे असं असेल काही तर प्लीज ते करा, बिकॉज आय डोंट नो. ऑलराईट. आणि शुभेच्छा या चॅलेंजला रिअलिस्टिक दृष्टिकोनातनं निभावण्यासाठी आपण सगळे सोबत निभावूयात. धन्यवाद. स्पेशल थँक्स टू विनीत सर फॉर दिस.